पटकन आता मनोज दयाळकर यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। विषय आहे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयकाला सभागृहामध्ये मंजुरी देण्यात आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी या सुधारणा विधेयकाला विरोध झालेला पाहायला मिळाला। अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा सभागृहामध्ये मंजूर झाली। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडलाय। पटकन आपण मनोज दयाळकर यांच्यापर्यंत जातोय। मनोज दयाळकर, हे सगळं विधेयक आहे तरी काय आणि या विधेयकाच्या मुळे कशा पद्धतीने कोणत्या प्रकारात बदल अनुभवता येणार आहेत? हिवाळी अधिवेशनात सुरुवात जरी झाली असली तरी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा विधेयक आशिष जयस्वाल यांच्याकडनं हा मांडण्यात आलेला होता आणि आशिष जयस्वालकडनं आपण बघितलं हा विधेयक मांडला असून यावरती जे सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील यांनी देखील यावरती आपण बघितलं या विधेयकाला मंजुरी कुठेतरी दिली नव्हती आणि पूर्ण यावरती आपण बघितलं वाद झाला आणि संवाद देखील झाला, पण या विधेयकाला काल देखील मंजुरी मिळाली नव्हती आणि त्यानंतर आशिष जयस्वाल यांनी आजच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी या विधेयकाला आपण बघितलं तर हा विधेयक पुन्हा एकदा मांडला आणि त्यावर मला मनोज दयाळकर एक आणखी मुद्दा आपल्याकडून या निमित्तानं समजून घ्यायचा आहे, तो आपण प्रेक्षकांपर्यंतही पोहोचवूयात की हे विधेयक कोणासाठी आहे, या विधेयकामध्ये सुधारणा कुठल्या होत्या ज्याला विरोधकांनी त्यांच्याकडून कडाडून विरोध केला? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर या विधेयकामध्ये सार्वजनिक धार्मिक आणि धर्मदायी विश्वस्त संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणणे यावरती नियम ठरणार आहे। तसंच विरोधकांनी विधेयकातील काही त्रुटीवरती आक्षेप जरी घेतले तरी दुसऱ्या दिवशी देखील हा विरोध मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आहे आणि आपण बघितलं यामध्ये सार्वजनिक आणि धार्मिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या कारभारात पारदर्शकता ही आणणार आहे। त्यामुळे कुठेही यावरती जी अट देखील होती 55% ती देखील नसणार आहे, कारण की यावरती मनोज जसं तुम्ही सांगत आहात मनोज, या संपूर्ण विषयाला जर समजा विरोधक नाकारत असतील तर त्यांचा पारदर्शकतेलाच विरोध आहे का? सार्वजनिक विश्वस्त संस्थांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी सरकार एखादं काम करू इच्छित असेल आणि विरोधक ते हाणून पाडू इच्छित असतील तर मग व्यवहारामध्ये पारदर्शकता विरोधकांना हवी आहे की नको आहे? काय म्हणणं आहे नक्की विरोधकांचं? प्रसाद सर, यावरती आपण बघितलं तर यावरती मुख्यमंत्री जेव्हा या अधिवेशन म्हणजे विधेयकामध्ये पडले तेव्हा त्यांनी ही पूर्णपणे खुलासा केला की जी 55% अट होती जी ही क्रायटेरिया करताना 5 याच्यामध्ये आपण बघतो वर्गीकरणामध्ये यावरती विश्वस्तांना हे घेतलं जातं, पण त्यामध्ये ती अट होती ती 4थ्या याच्या मुद्द्यावरती, त्यामध्ये 55% अट होती गुणवत्तेवरती आणि ही गुणवत्ता आपण बघितलं सुधीर मुनगंटीवार सातत्याने बोलतो ही 60% झाली पाहिजे हे त्यांचं वक्तव्य होते। त्यावरती सुप्रीम कोर्टाकडनं देखील यावरती आपण बघितलं बोलण्यात आलेलं होतं की 55% असो की 60% असो यावरती आता स्पर्धात्मक जे गुणवत्तेवरती हे यावरती पूर्ण हे ठरणार आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री जेव्हा यावरती मध्यस्थी करायला पडले आणि त्यानंतर हे विधेयकाला या ठिकाणी मंजुरी ही मिळालेली आहे आणि संपूर्ण आपण बघितलं हे विधेयक कालपासून प्रलंबित होतं, कारण की कालपासून आशिष जयस्वाल हे सातत्याने या संदर्भात बोलत होते, पण या ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मध्यस्थीला आले आणि त्यानंतर त्यांनी जे खुलासा केला आणि त्यानंतर आपण बघितलं या विधेयकाला ही मंजुरी मिळाली दिसून आली। ठीक आहे, धन्यवाद मनोज या सगळ्या तपशिलाच्यासाठी। आपण